आणि इतर मान्यवरही उपस्थित होते। संपूर्ण जग भारताकडे नवोन्मेषाचं उदयोन्मुख केंद्र म्हणून बघत आहे, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दावोस इथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं। भारत आता केवळ उगवती अर्थव्यवस्था नसून AI, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीबाबत जागतिक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे, असंही ते म्हणाले। येत्या 5 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6 ते 8% वास्तविक विकास दरानं तर 10 ते 13% नॉमिनल विकास दरानं वाढेल, असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा वापर करण्यास भारताचा नियोजनबद्ध दृष्टिकोन आहे, असं वैष्णव यावेळी म्हणाले। सारी दुनिया ने आज और स्पेशली जो AI से रिलेटेड इंडस्ट्री है वो सब इस चीज को अप्रिशिएट कर रहे हैं कि भारत एक मेथोडिकल तरीके से 5 के 5 लेयर में काम कर रहा है। AI में 5 एलिमेंट होते हैं। पहला एलिमेंट है एप्लीकेशन लेयर, यानी किस तरह से AI का हम उपयोग करें। दूसरा है मॉडल लेयर, यानी जो मॉडल्स बनते हैं वो। तीसरा चिप लेयर, सेमीकंडक्टर वाला लेयर। चौथा इंफ्रास्ट्रक्चर का, डेटा सेंटर्स का। पांचवा लेयर एनर्जी का। AI की दुनिया में जो कि 5th इंडस्ट्रियल रेवोल्यूशन है, इस दुनिया में एनर्जी बहुत बड़ा फैक्टर होने वाली है। तो इस तरह के सिचुएशन में एनर्जी से लेके एप्लीकेशन तक भारत का जो मेथोडिकल काम है, उस काम को दुनिया ने और खासकर AI से रिलेटेड इंडस्ट्री ने बहुत सराहना की है। भारत सरकार सहकारी संघराज्यवादाच्या तत्वानुसार म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांच्या उत्तम सहकार्यानिशी वाटचाल करत आहे, असं वैष्णव यांनी अधोरेखित केलं। GPU म्हणजेच ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्सची संख्या वाढवण्यासाठी सरकारनं खासगी कंपन्यांची भागीदारी करत 38,000 GPU स्थापन केलेत, जे विद्यार्थी, संशोधक आणि स्टार्टअप कंपन्यांना सहज उपलब्ध आहेत, असं त्यांनी सांगितलं। हे तंत्रज्ञान आणि AIचं लोकशाहीकरणच आहे, असंही ते पुढे म्हणाले। भारतात 70 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक AI पायाभूत सुविधांमध्ये होते, तर येत्या वर्षभरात आणखी 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं ते म्हणाले। पुढच्या महिन्यात भारतात होणाऱ्या AI परिषदेत या तंत्रज्ञानाचा वापर केवळ भारतापुरता मर्यादित न राहता ग्लोबल साऊथपर्यंतही पोहोचेल, हे सुनिश्चित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतात AIची फ्री मॉडेल्स, मोफत प्रशिक्षण